मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी मस्त पनीर वाटाण्याची सुकी भाजी रेसिपी दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। ह्या बघा इथे मी वाटाणे घेतलेले, 2 वाटे वाटाणे घेतले, एक पनीरचा पूर्ण क्यूब घेतलेला आहे। जसा पनीर फोडणीसाठी आपल्याला कांदा, हिरवी मिरची, तेजपत्ता, 2 टमाटा, ह्याच्यामध्ये मीठ, जिरा पावडर, धनिया पावडर, लाल तिखट, हळद आणि याच्यामध्ये पनीर मसाला आहे। सर्वात पहिला आता आपल्याला कढई ठेवायची। कढईमध्ये तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये जिरा टाकून घ्यायचा आपल्याला, मिरची, तेजपत्ता, कांदा आपल्याला नरम करून घ्यायचा। कांदा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टमाटा टाकून घ्यायचा, जेणेकरून कांदा आणि टमाटा आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचा। आता याला 5 मिनिटं आपण असेच ठेवूया तेलामध्ये। मस्त क्यूब करून घेतलेले मस्तपैकी छान असे चौकोनसारखे। आता याच्यासाठी आपल्याला कांदा टमाटा नरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ। ह्याच्यामध्ये जे मसाले घेतले आपले सगळे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये। तर हा पूर्ण आपल्याला एक क्यूब करून घ्यायचा। तर बारीक गॅसवरती आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं। 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला ह्याच्यावरती थंड पाणी टाकून घ्यायचं आहे वाटाण्याचं टाकून। झाली मस्तपैकी 10 मिनिटं। मस्त मसाला आपला छान असा कांदा टमाट्यामध्ये छान झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला वाटाणे टाकून घ्यायचे। जो मी पनीर मसाला आहे तो टाकून घेते। पनीर मसाला टाकून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण वाटाण्याचा एक क्यूब करून घ्यायचा आता पूर्ण मसाल्यामध्ये। वाटाणा मस्त मसाल्यामध्ये आपल्याला छान असा परतून घ्यायचा। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं। आता आपले मस्त मसाला करून झालेला आहे रेडी, छान असा मस्त पैकी झालेला। त्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं। पनीर आणि वाटाणा मस्त आपल्याला एक करून घ्यायचं तेवढ्याच मसाल्यामध्ये। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं बिलकुल। आपल्याला न झाकण ठेवताना 5 मिनिटं असंच आपल्याला बारीक गॅसवरती ठेवून घ्यायचं, जेणेकरून आपला मसाला खूप छान झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये पनीर पण आपलं सॉफ्ट, मी असंच कच्चं टाकलेलं आहे। तुम्हाला जर असं थोडंसं शालो फ्राय करून टाकायचं तुम्ही टाकू शकता। का वाटाणा पनीर खूप छान लागतं सुकी भाजीसाठी। आता हे 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं, जेणेकरून मस्तपैकी आपलं पनीरला पूर्ण मसाला लागून झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचं। बघा आता आपले मस्तपैकी 5 मिनिटं झाले, तर छान मस्तपैकी पनीर मसाला छान झालेला आहे वाटाणा। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा, मस्त चपाती बरोबर सर्व करून खायचं। खूप छान आहे, सोपी पद्धत आहे आणि लवकरात लवकर होणारी आहे। बघा मस्त छान असं खूप चवदार झालेली आहे। आता आपल्याला गॅस बंद मस्तपैकी आपली पनीर वाटाणा छान झालेला आहे। सोपी पद्धत आहे, तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा